हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज कोणताही किचन किंवा रेसिपी ब्लॉग वगैरे नाही आहे. तर समोर तुम्हाला जी बॉटल दिसते ती मी खूप दिवसापासून ठेवली होती. मला ती डेकोर करायची होती आणि विचार केला की ती आज डेकोर करावी आणि करतेच आहे तर तुमच्याबरोबर शेअर करावी. सो लेट्स स्टार्ट. तर या बॉटलला मी येलो कलर देणार आहे आणि मी खूप दिवसापासून पिस्ता शेल्स पण ठेवले होते, तर त्यानेच मी ही बॉटल डेकोर करणार आहे. आता आपण एकटे तर काही करू शकत नाही, जर लहान मुलं असतील तर. आणि मग मल्हारला पण करायची होती. त्याला पण एक छोटी बॉटल दिली घरातली आणि तुम्ही बघू शकता त्याची स्पीड. त्याची अर्धी बॉटल व्हाईट कलर देऊनसुद्धा झाला होता. पण जे करतोय तेच त्यांना करायचं असतं आणि पण ठीक आहे, म्हणजे रोजच्या गोष्टींपेक्षा वेगळं काहीतरी होतंय. आधी मला वाटलं होतं की या बॉटलला आधी व्हाईट कलर द्यावा लागेल आणि मग त्याच्यावरती येलो कलर द्यावा लागेल. म्हणून मग मी थोडंसं ट्राय करून बघितलं. बट त्या व्हाईट कलरवरती येलो कलर खूपच फेंट दिसत होता आणि जो मी वरती येलो कलर दिला आहे तो थोडासा वाळवून बघितल्यानंतर काही म्हणजे बॉटल व्यवस्थित दिसते, डार्क कलर दिसतोय. सो मी फक्त येलो कलरच द्यायचा डिसाईड केला. तर इथे आमच्या दोन्हीही बॉटल कलर करून झालेले आहेत आणि आम्ही त्या दोन्ही बॉटल ड्राय होण्यासाठी ठेवलेले आहेत आणि तोपर्यंत मग आम्ही पिस्ताचे जे शेल्स आहेत त्याला कलर करून घेतले. आणि तुम्ही बघू शकता हे कलर मल्हारचं चालू आहे करणं. तर मला त्या पिस्ता शेल्सची फ्लावरची डिझाईन बनवायची होती 5-5 शेल्स घेऊन. तर मग मी 5-5चा ग्रुप करून त्यांना तशाप्रमाणे कलर दिला आणि मग ते ड्राय व्हायला ठेवलं. खाली मी पेपर ठेवला आहे. त्या पेपरमुळे कदाचित क्लिअर दिसत नसेल, पण जर तो पेपर ठेवला नसता तर खाली व्हाईट बोर्ड माझा पूर्ण कलरफुल झाला असता आणि मग तो कलर काढणं मुश्किल झालं असतं. तर आता शेल्स पूर्ण ड्राय झालेले आहेत आणि मग त्या शेल्सच्या कडांना मी फेविकॉल लावलं आणि ते शेल्सची मी बॉटलवरती फ्लावरची डिझाईन तयार केली. तर असेच बाकीच्या कलरचे पण फ्लावर्स मी बनवून घेतले. तर खूप काही हार्ड डिझाईन नाही बनवलेली आहे मी. खूपच सिंपल बनवली आहे, बट दिसायला खूप सोबर दिसते बॉटल. तर पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बघू शकता. तर मल्हारची बॉटलसुद्धा इथे तयार आहे. तर त्या बॉटलचा कलर त्यानेच दिला आहे आणि त्याचे जे शेल्स आहेत पिस्ता शेल्स, तर त्यालासुद्धा त्यानेच कलर दिलेला आहे. मी फक्त त्याला चिटकवून दिलं आहे बॉटलवरती. तर तुम्हाला हे डेकॉर कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आवडतं का असं काही डेकोरेशन करायला, किंवा तुम्ही ठेवता का माझ्यासारख्या असेच पिस्ता शेल्स जपून, किंवा जर बॉटल्स असतील तर त्या असं जपून, हेही मला नक्कीच कमेंट करून सांगा. किंवा ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय डेकोरेशन करू शकतो हे पण सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.